तर स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आज आहे शनिवार, तर काल शुक्रवार झाल्या माझ्या सवासनी। तर आता मी करते सकाळचा स्वयंपाक, देवपूजा वगैरे झालेली आणि आता लागले मी स्वयंपाकाला। तर तब्येत थोडी बरी नाही त्यामुळे थोडंसं आज मी उशिरा उठले होते आणि आता उठल्या दादूचा डबा करून दिला पहिल्यांदा, त्याच्यानंतर मी आता करते स्वयंपाक, कारण रात्रीचा पण थोडासा स्वयंपाक पडला आहे रात्रीच्या कार्यक्रमाचा। तर वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी केली आहे मी आता, आणि इथं आता चाललं आहे माझ्या भाकरी करायचं काम। आणि गॅसवरच करते त्यामुळं भाकरींना वेळ लागतो। आणि खरं ना बाजरीच्या भाकरी चुल्यावरच्या खूप छान लागत्या, पण चुलीला सोय नाही त्यामुळं मग गॅसवरच करायला लागत्या। तर भाजी पण शिजत आली होती माझी, तर मिस्टर बोलले का मी रात्रीची रशी वगैरे काही खाणार नाही, ताजा स्वयंपाक कर, म्हणजे मी करतेच ताजा, पण म्हटलं सवासनीचं थोडंसं स्वयंपाक उरलं सकाळी ते खाऊन घेऊ नाश्त्याला। पण मग कोणी म्हटलं नाही, कोणी म्हटलं हा, तर मी थोडीशी भाजी आणि भाकरी केल्या। आणि मला रशी भात आवडतो त्याच्यामुळे मी रात्रीची थोडीशी पोळी आणि रशी खाणार आहे। चला तर आम्ही सर्वजण आता जेवायला बसतोय। काल झाला सवासनीचा छान असा कार्यक्रम, आता आज परत आपले कामाला सुरुवात। आजी आम्ही मस्त बाजरीच्या भाकरी वांग्याची भाजी जेवायला बसलोय। मिस्टर पण आले मळ्यातून। तर आई साहेब त्यांच्या मुलाला आता वाढू राहिल्या। या सर्वांनी जेवण करायला चला। तर इथं आम्ही आता जेवण वगैरे करून घेतो आणि जेवल्यानंतर मग परत मिस्टरांना त्या मळ्यात जायचं आहे। पिस्टन खराब झाले, थोडंसं पिस्टनचं काही काम बाकी आहे, आम्हाला फुलं पण खोडायची। तर इथं जेवण झाले आणि आता लगेचच पटकन भांडे गोळा करून मी बाहेर नेले घसायला, आणि इथं झाडून वगैरे घेते मी। तर सासूबाई बोलल्या का भांडे मी घसते, कारण हात पण माझा आज ना खूप दुखत होता, त्या बोलल्या मी घसते, तू कपडे धुवून टाक। तर म्हटलं आता चला मी धुणं धुते, तुम्ही भांडे वगैरे घसा। मी धुणं आधीच धुवत असते जेवणाच्या आधी, पण आज थोडं उशिरा उठले त्यामुळं मग धुणं माझं राहून गेलेलं होतं। तर मग काही कामाला एकदा सुरुवात झाली का वेळ नाही लागत काम आवरायला, इतक्यात काम आवरून होतं। तर मी घरं वगैरे आता पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग लगेच थोडेसे कपडे ते पण धुवून टाकते, कारण की जिप्सोचा पण माल काढायचा आहे। तर मिस्टर बोलले एवढं लवकर नाही, आपल्याला पार 12च्या नंतर माल द्यायचा आहे, बॉक्सची ऑर्डर आलेली आहे, पण मग थोडासा लेट पाहिजे, त्यामुळे ताजा खोडायचा, पाण्यात टाकायचा आणि पॅकिंग करून लगेच देऊन टाकायचा। कारण की कसं असतं, ऑर्डर आली तरच आम्ही तो माल काढतो, नाही तर नागाने माल खराब होऊन जातो, कारण जिप्सो जास्त म्हणजे जास्त वेळ राहत नाही स्टोअरमध्ये, काय आम्ही माल वगैरे ठेवत नाही, त्याच्यामुळं जास्त आम्ही ताजाच माल प्रत्येकाला देऊन टाकत असतो। तर आता घरातलं सगळं आवरलं आहे आणि काल सवासनी होत्या ना, मग ती रांगोळी तशीच आहे, मग मी देवापाशी काय रांगोळी परत काढली नाही, हीच ठेवली। घरातलं सगळं आवरलं, आजीबाई दमल्या बसल्या खुर्चीवर, कालचं धुणं गोळा करून आणलं, आता त्याच्या घड्या घालायच्या आहे, बाकी सगळं व्यवस्थित आवरलं आहे। आजी TV बघू राहिल्या, भांडे आवरले, सगळं आवरलं, धुणं धुतलं, कालच्या चटाया धुतल्या, काही पॉली हाऊसमध्ये धुणं आहे, तर सगळं व्यवस्थित बाहेरचं पण आवरलं आहे। तर चला आता दुपारनंतर, तर कालचं धुणं वाळलं होतं कडक, मग ते आता आणलं, काल वेळ भेटला नाही कपडे आणायला, आणि मग तो गंज मी एका ठिकाणी ठेवला होता। तर आता सर्व कपड्यांच्या घड्या घालून घेते, कारण पावसाचं वातावरण असलं का कपडे जर कडक वाळले नाही तर त्याचा वास येतो, त्यामुळं मी काय करते कडक पॉली हाऊसमध्ये होऊन देते, आणि रात्रीचे जरी कपडे मी गोळा करून आणले तर सकाळी परत मी पॉली हाऊसमध्ये पसरून देते, म्हणजे पॉली हाऊसमध्ये पाऊस पण लागत नाही, आणि जेव्हा पेपर तापतो तेव्हा कपडे पण आपले व्यवस्थित सुकून जातात, त्याच्यामुळे मला धुणं वाळवायचं काही अजिबात टेन्शन नाही आहे। तर पाऊस तर नाही चला आता 4-5 दिवसापासून, तर पाऊस पण बंद आहे सध्या तरी, पाऊस नाहीच आहे, आणि ठीक आहे चला चांगलंच आहे, कारण की आता ज्यांचं कामं बाकी शेतीचे त्यांचे कामं रुटीनमध्ये येईल, आमचे पण थोडेसे वावरात गुलाबाचे कामं राहिले होते, पावसामुळे ते कामं होत नव्हतं, काही पावसामुळे सुचत नव्हतं। तर पाऊस उघड्या तर मिस्टर पण तिकडं खूपच आता तयारीला लागले कामाच्या, कारण की गुलाबाला ड्रीप खाणं सगळं व्यवस्थित पोचलं पाहिजे, अशा आशेनेच माणूस करत राहतं। तर मिस्टर आता तिकडच्या मळ्यात गेलेले जेवण वगैरे करून, आणि आता मी धुण्याच्या घड्या वगैरे घालते, आणि लगेच आता मला जायचं आहे पॉली हाऊसमध्ये, का मिस्टरांचा फोन आला होता का जिप्सो खोडायचं आहे, ऑर्डर आलेली ना, त्यामुळं मी मागवा बोलले होते ना 12च्या नंतरच आम्हाला शक्यतो ऑर्डर येत असते, कारण की प्रत्येकाचं नियोजन असतं। तर ठीक आहे चला आता माझं काम आवरलं तर मी फटफट आता जाऊन जिप्सो खोडून घेते, पण त्याच्या आधी थोडंसं म्हटलं आराम करू अर्धा 1 तास, तर बघू आता व्हिडिओमध्ये काय होतं काय नाही ते। तर दुपारचे आता 2 वाजले आणि आता जिप्सोला ऑर्डर आली 2 बॉक्साची, तर आता मी आले वावरामध्ये जिप्सो खोडण्यासाठी। आणि आज ना खरोखर तब्येत थोडी बरी वाटत नाही आहे, उजवा हात पण दुखू राहिला आणि थोडंसं वीकपणा वाटतो आहे आज मला। मिस्टर बोलले का हा 1 जण आम्ही 2 जण खुडतो, पण ते तिकडच्या मळ्यात येऊपर्यंत मी एखादं 2 बंडल काढते,
कारण की ते बोलले तू फक्त बसल्या बसल्या पॅकिंग कर. त्यांनी काय मला खुडायला नव्हतं लावलं, पण मीच आले. म्हटलं चला तेवढंच आधार होऊन जातो. कारण की बघू शकता फुलं चांगल्या प्रकारे उमललेले. तर 2 बायांना सांगितलं होतं खुडायला, पण त्या काही आल्या नाही आहे. आणि त्या आल्या नाही, मग परत आपली नुकसान होती. त्यामुळं म्हटलं चला मी खुडून घेते आणि मग 4-5 वाजता जाईल दवाखान्यामध्ये. थोडंसं दुखते अंग, त्याच्यामुळं चेक वगैरे करून येईल. तर आता चला मी जिप्स खुडून घेते. काल पण कार्यक्रम वगैरे झाला आणि कार्यक्रम झाला का धावपळ पण होऊन जाते ना, त्यामुळं पण थोडंसं थकवा वगैरे वाटू राहिला. कारण कार्यक्रम अचानक मी सवासणींचं ठरवलं, नाही तर मी आदल्या दिवशी सर्व तयारी करून ठेवते. पण मी अचानक काल शुक्रवारी ठरवलं का आज सवासणी करून घेऊ. कारण काल फुलं वगैरे नव्हते, त्याच्यामुळं म्हटलं आता मग वावरात काम नाही तर आपलं हे तरी देवाचं मार्गी लागतं. कारण इथं बांधावर पण देव, मग ते पण तिथं वटी भरणं ते सगळं करायला लागतं, मग वेळ निघून जातो. तर ठीक आहे चला, आता तो कार्यक्रम छान असा माझा पार पडला आहे. आता काम काय, फुलं खुडायचे आणि याची पॅकिंग करायची. तर एवढं काम आता माझं आहे. चला बघत राहा व्हिडिओ. तर चला आता इथे लागले मी जिप्स खोडण्यासाठी. आणि आता एक पहिली गल्ली घेतलेली आहे, पण म्हटलं चला आता थोडंसं व्हिडिओमध्ये टाकू खुडताना. आणि जेव्हा बाजूला मोबाईल ठेवून देईल मग तेव्हा पटपट मी खुडून घेईल. तोपर्यंत एखादा बंडल खुडेपर्यंत मिस्टर आणि ते भाऊ नक्कीच येतील. कारण की मग 2-3 असले का पटकन जिप्स होऊन जातो आणि एकट्या माणसाचं पण पटपट काम होत नाही. आता इथं मी बंडल आणून टाकीत टाकला, म्हणजे पाण्यामध्ये टाकला कडक होण्यासाठी. आणि चला आता सासूबाईंना थोडंसं भुगा करायला लावायचं. आता दुपारचे वाजले 3 आणि आम्हाला लागली भूक. आता मी भुगाची सगळी तयारी करून दिली मस्त दळून. आणि आता आजीच्या हाताने भुगा परत द्यायच्या. मी चालले परत आता फुलं खुडायला. आणि मस्त चवदार आता आम्ही टेस्टी भुगा खाणार आहे. बरेच दिवसापासून हा थांबा हळद बरेच दिवसापासून भुगा खाल्ला नाही, म्हणलं आता थोडासा भरतो. ते म्हणे अक्काला परतायला ह्याच्यातून काढा हळद. आणि आमची बाई भक्ती बी उठली. मी बंडल आणून टाकला इथं पॅकिंगला. आणि भक्ती आता झोपेतून उठली आहे. बाई उठ, 3 वाजले, उठायचं नाही. थांब मी एक बंडल आणते खुडून, मग तुला घेते. आपण भुगा खाऊ मस्त. आजीने परतावला का मग खाऊन घेऊ. मी लगेच आले. अजून आई पप्पा खाते पप्पा हा ना, सगळ्यांना सांग जेवायला. भुगा आजीने केला, खूप छान. तर इथं भक्ती बसली होती टी व्ही बघत. आणि ती बाहेर त्रास देत होती मला, त्याच्यामुळे तिला घरात टी व्ही लावून दिला. आणि ती बघत होती कार्टून. कारण ती आत्ताच झोपेतून उठली होती ना, त्याच्यामुळे मग थोडीशी झोपेतून उठल्या मुलं त्रासच देत्या. आणि टी व्हीच्या नादाने नादून गेली. तर थोड्या वेळ बघत आणि नंतर काय बाहेर येईल ती खेळायला लगेच. तिला काही लई वेळ टी व्ही बघायला आवडत नाही. आणि इथं आता माझं भांडे वगैरे दुपारचे लावायचे राहिले, पण मला करायची पॅकिंग. त्याच्या आधी मी चहा पिऊन घेते. दुपारी 4 वाजले, त्याच्यामुळे आता मला चहा प्यायचा आहे. तर दुधामध्येच थोडीशी साखर आणि चहा पावडर टाकते. आणि चला या सगळ्यांनी मस्त चहा प्यायला. पहिले तर आम्हाला 3ला चहा प्यायची सवय होती, पण आता ती सवय मोडलेली आहे. कारण चहा पण थोडा मी कमीच करून टाकला. पण जेवढा प्यायचा तेवढा मी आता पिऊ राहिले. तर या सगळ्यांनी मस्त गरम गरम चहा प्यायला. आता चहा पिते आणि लगेच आणि चहा पिल्यानंतर आता मी बसले पॅकिंगला. मिस्टर आणि ते भाऊ खुडत होते आणि मी पॅकिंग करत होते. तर 5 बॉक्स द्यायचे होते काढून. तर त्यांना बोललं तुम्ही दोघं खुडा. थोडेसे मी जेवढं खुडू लागले 2-1 बंडलचा. आणि त्याच्यानंतर मग मी पॅकिंग करायला आले आणि ते दोघं लागले खुडायला. कारण कसं मग अंदाज पण येतो ना किती बॉक्स द्यायचे किती नाही. तर मला पॅकिंगला स्पीड, त्यामुळे मी पॅकिंगला आले. आणि बाबा आज बॉक्स पॅक करणार आहे, कारण अर्जंट बॉक्स द्यायचे. म्हणजे आमचे सासरे ते करणारे बॉक्स पॅक. आणि मी पॅकिंग करणार आहे आणि त्याचे पप्पा, दादूचे पप्पा खुडणार आहे. तर असं आमचं आज काम चालू आहे. कारण त्या बाया पण आल्या नाही आज माल काढायला, त्याच्यामुळे त्यांनी दुसरीकडं काम घेतलं होतं. तर म्हटलं जाऊ द्या, म्हटलं आपण खुडून घेऊ घरच्या घरी. आणि याच्या आधी पण आम्ही घरीच खुडायचो. आणि आम्ही असं काही नाही डेलीज बायांकडून खुडून घेतो. ज्या टायमाला आपल्याला दुसरं काही काम नसतं तर आम्ही आमचं घरीच फुलं खुडून घेत असतो, जेणेकरून मग आपल्याला पण ते कामाची लिंक तुटत नाही. तर अशा प्रकारे आता माझं जिप्स पॅकिंग करायचं काम इथं चालू आहे.
तर माल थोडासा नवीच गरडा होता ना, तर असं सारखा लेवलचा नव्हता, एवढा खास लावता नव्हता येत मला. तर मागून ती पत्ती खूप दाट झालेली झाडांना, पत्तीने जास्त जोर धरलेला आहे. तर मी उठले होते पॅकिंगवरून आणि बॉक्स भरला मी, आणि बाबांनी तिथे बॉक्स आवळला. आणि आता ते भाऊ चालले घरी, आणि बघू शकता बाहेर असा पाऊस चालू आहे जोरात. त्याच्यामुळे सर्वांनी मिळून काम करून घेतलं पटपट, कारण मालावर पण पाणी उडालं का फुलं खराब होऊन जातात. त्याच्यामुळे आता मिस्टर बोलले मी पॅकिंग करतो, तू जाय घरात स्वयंपाक वगैरे कर, उशीर पण होऊन जातो कारण संध्याकाळी लाईटी जाता. तर इथं मी केला गोरण्याच्या शेंगाची भाजी. आता पीठ मग पोळ्या करते. तर कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा. तोपर्यंत बाय बाय.